मित्रांनो, भाऊच्या धक्क्यामध्ये भाऊने की नाही तर अनुसरीची एकदम जबरदस्त क्लास लावून टाकलेली आहे. कारण की नाही आता तेच भाऊला वाटू लागलं की अनुसरी जे ना स्वतःवर डिफेंड होऊन की नाही गेम त्याचा एकदम जबरदस्त होता. मात्र की नाही या आठवड्यामध्ये त्या गेम कुठं ना कुठं कमजोर पडला आणि त्यानं जाणबुजून जे ना ते मुद्दे हुडकून काढू लागली. म्हणजे त्याला जाणबुजून घरामध्ये कल्ले करायचं होतं. असं तर रितेश भाऊ इथं अनुसरीला म्हणतो. तर मित्रांनो, कुठं ना कुठं अनुसरीला हे गोष्ट त्याच्या मनावर लागलेली आहे. कारण की नाही अनुसरी की नाही कोणताही त्याचा असा इरादा नव्हता की त्यानं जाणबुजून कोणासोबत कल्ला करावे, असं अनुश्री इथं म्हणते. तर मित्रांनो, इथं बिग बॉसच्या घरामध्ये की नाही 2 दिवसा पहिले की नाही अनुश्री आणि रेवामध्ये की नाही खूप मोठा की नाही कल्ला झाला होता. आणि ते कल्ल्याचं कारण म्हणजे अनुश्रीना भांडे ते घासना गेलती. ह्या मुद्द्यावरून की नाही रितेश भाऊना इथे की नाही अनुश्रीची एकदम जबरदस्त क्लास लावून टाकलेली आहे. अनुश्रीला म्हणते रितेश भाऊ की तू जर ते 2 मिनिटासाठी जर तू भांडे घासून तिथून जर तू मोकळी होऊन जाऊ लागलीस तो कामच संपू जात होतं तू जाणबुजून त्याला रेवाला तू चिडू लागलीस आणि त्याच्यामुळे की नाही तू की नाही घरामध्ये मुद्द्याचं कारण बनलेलं आहे. तर मित्रांनो, कुठं ना कुठं की नाही रितेश भाऊना इथं अनुश्रीची एकदम जबरदस्त क्लास लावलेला आहे आणि अनुश्रीला समजून बी सांगू लागला की तू गेमसाठी तू काहीही आता करू नको, कारण की नाही फायनल जवळ आलेला आहे. तू असं जर गेम खेळत असल्या पब्लिकनं तुला नापसंत करते. तर मित्रांनो, रितेश भाऊनं जे अनुश्रीला समजून सांगले, तुमचं काय मत आहे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा ना. अशा व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.